नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे। आपण बघत आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल चॅप्टर नंबर फर्स्ट मुवमेंट ऑफ इनर्शिया आणि आजचं लास्ट लेक्चर आहे मुवमेंट ऑफ इनर्शियाचं। तर बघा, आजच्या लेक्चर मध्ये आपण शिकणार आहोत प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, फाइंड द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सेक्शन इन फिगर अबाउट द हॉरिझॉन्टल ऍक्सिस पासिंग थ्रू द सीजी। त्याच्यानंतर हे तुम्हाला डायग्राम दिलेली आहे आणि याचा आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे हॉरिझॉन्टल ऍक्सिस। हॉरिझॉन्टल ऍक्सिस म्हणजे काय होते माहिती आहे का? हॉरिझॉन्टल म्हणजे होते एक्स एक्स ऍक्सिस काढायचा। काय काढायचा आहे? एक्स एक्स ऍक्सिस। तर आता हे तर ऑलरेडी डायग्राम गिवन होती, तर त्याच्यासाठी तुम्हाला एक अजून डायग्राम काढायची आहे। तर आपण पुन्हा एक डायग्राम काढूया। हा इकडला तुमचा वाय वाय ऍक्सिस आहे आणि घेतला पण एक्स एक्स ऍक्सिस। हा एक्स एक्स ऍक्सिस, हा वाय वाय ऍक्सिस। हे ते डायग्राम। त्यानंतर बघा, आता आपल्याला ही अशी क्लचची डायग्राम दिलेली आहे, तर याच्यात तीन डायग्राम तयार करणार। किती डायग्राम करतात तयार? तीन। बघा, इथून एक कट करतो, इथून एक कट करतो। किती डायग्राम तयार झाल्या? तीन। हे झाली 1, हे झाली 2 आणि हे झाली 3। आता तीन डायग्रामचे डायमेन्शन। आता डायग्राम नंबर फर्स्ट, याचे डायमेन्शन बघा किती आहे। जे हॉरिझॉन्टल आहे म्हणजे 30 mm बाय 50, 30 बाय 50 आहे। हे डिस्टन्स आहे 30 आणि हे डिस्टन्स आहे 50। मग इथं लिहून घेऊ आपण डायमेन्शन डायग्राम नंबर फर्स्ट चे। अत्यंत सोपी आहे, फक्त आपल्याला डायमेन्शन लिहायचे। डायग्राम नंबर फर्स्ट, तुमचा जो बी आहे, बी म्हणजे होते ब्रेथ। ब्रेथ आहे 30 mm आणि त्यानंतर डेप्थ आहे 50 mm। डेप्थ किती दिलेला आहे? 50 mm। हा दिला 30 mm, हा दिला 50 mm। आता घेतली डायग्राम नंबर सेकंड। आता डायग्राम नंबर सेकंड ची सर्वात आधी डायमेन्शन लिहूया। सेकंड मध्ये जो डेप्थ दिलेला आहे 20 mm डेप्थ आहे, हे 20 mm डेप्थ आहे। आणि त्यानंतर हे दिलेलं आहे 50 आणि हे दिलेलं आहे 50 आणि हे 30। 15 50 किती होते? 100। 100 प्लस 30 किती होते? 130। टोटल डिस्टन्स आहे का हे विद्यार्थी मित्रांनो 130। तसं बघा 50, 30 आणि 50 म्हणजे टोटल डिस्टन्स किती आहे? 130 mm। डायग्राम नंबर सेकंड म्हणजे की याचा आता बघा, डायग्राम नंबर सेकंड जर समजा आपण बघितला तर याचा जो ब्रेथ आहे डायग्राम नंबर सेकंड, ब्रेथ म्हणजे होते आडवा डिस्टन्स 50, 30 आणि 50 म्हणजे 130 mm आणि डेप्थ म्हणजे होते उभं डिस्टन्स। उभं डिस्टन्स किती आहे? 20 mm। फक्त आपल्याला डायमेन्शन लिहायचे, बाकी काहीच नाहीये। तेवढं तर कोणी लिहू शकते। डायग्राम नंबर फर्स्ट चे डायमेन्शन, डायग्राम नंबर सेकंड चे डायमेन्शन आणि डायग्राम नंबर थर्ड चे डायमेन्शन। डायग्राम नंबर थर्ड चे काय आता डायमेन्शन? थर्ड बघूया। डायग्राम नंबर थर्ड मध्ये बघा, हे आहे 70 mm। इथून तर एवढं डिस्टन्स आहे 70 आणि हे डिस्टन्स आहे 30, कारण वरचा 30 आहे, हे पण किती आहे? 30। म्हणजे बी आहे 30 आणि डी आहे 70। बी आहे 30 आणि डी आहे 70। बी 30 mm आणि डी आहे 70। तिन्ही डायग्रामचे डायमेन्शन लिहिले, बी डी बी डी बी डी। बी म्हणजे होते आडवा डिस्टन्स, डी म्हणजे होते उभं डिस्टन्स। बी म्हणजे आडवा आणि डी म्हणजे उभं, बस बाकी काहीच नाही। पहा, डायग्राम नंबर फर्स्ट आडवा डिस्टन्स 30 आहे, उभं डिस्टन्स 50 आहे। डायग्राम नंबर सेकंड
आडवं डिस्टन्स आहे 130, 50 आणि 30 म्हणजे 130 होते, उभं डिस्टन्स 20. आणि डायग्राम नंबर थर्ड हे 30 आडवं डिस्टन्स आणि उभं डिस्टन्स आहे 70. आता जाऊया लेवल नुसार. पहिली लेवल, पहिल्या लेवल मध्ये आपल्याला काय लागते एरिया. काय लागते विद्यार्थी मित्रांनो? एरिया. एकदम सिंपल फॉर्म्युला आहे एरियाचा. डायग्राम नंबर फर्स्ट आहे ते एरिया 1 म्हणून, फॉर्म्युला आहे बीडी. डायग्राम नंबर सेकंड आहे ते एरिया 2 म्हणून, बीडी. डायग्राम नंबर थर्ड आहे ते एरिया थर्ड म्हणून आणि इथं लिहू बीडी. आज सिंपल याच्यात व्हॅल्यू पुढे. बी च्या जागी बी ची व्हॅल्यू आहे 30, डी ची व्हॅल्यू आहे 50. बाय युजिंग कॅल्क्युलेटर करा. 30 into 50 5 3 15 म्हणजे 1500 mm स्क्वेअर. हा झाला एरिया 1. अत्यंत सोपी आहे. सेम फॉर्म्युला. बी किती आहे 130, डी किती आहे 20, 13 दोन्ही 26 आणि 1 आणि 2 1 आणि 1 2 0 2600 mm स्क्वेअर. हा झाला एरिया 2. त्यानंतर बी किती आहे 30 आणि डी किती आहे 70, 7 त्रिक 21 2100 mm स्क्वेअर. हा झाला एरिया 3. विद्यार्थी मित्रांनो, स्टेप नंबर फर्स्ट इज द कम्प्लीटेड. त्यानंतर आता जाऊया स्टेप नंबर सेकंड मध्ये. स्टेप नंबर सेकंड मध्ये आता आपल्याला काय लागते आयजी. आता आपल्याला आयजी काढायचा आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया कशाचा काढायचा आपल्याला एक्स एक्स ऍक्सिसचा. तर आयजी 1 चा फॉर्म्युला काय बीडी क्यूब बाय 12. काय फॉर्म्युला आहे बीडी क्यूब बाय 12. आयजी 2 फॉर्म्युला सेम बीडी क्यूब बाय 12, बीडी क्यूब बाय 12. आणि आयजी 3 फॉर्म्युला आहे बीडी क्यूब बाय 12, बीडी क्यूब बाय 12. सिंपल आहे. व्हॅल्यू पुट अप करूया. मग आयजी 1 आयजी 2 आयजी 3 फक्त फॉर्म्युला बाकी काही नाही. आता बघा बी किती आहे बी आहे 30, डी आहे 50 चा क्यूब अपॉन 12. त्यानंतर बी आहे 130, डी आहे 20 चा क्यूब अपॉन 12. बी आहे 30, डी आहे 70 चा क्यूब अपॉन 12. कॅल्सी टाकू. आपल्या कॅल्सीला ऑन करू. कॅल्सी बाय सांग बरं याचा आन्सर किती येते. कशाचं सर? सर्वात आधी 30 नंतर त्याला मल्टिप्लिकेशन आहे 50 चा क्यूब अपॉन 12. सांग मग आता आन्सर किती येते. ईएनजी बटन दाबायचं. तर कॅल्शियमने उत्तर सांगितलेलं आहे आपल्याला 312.5 into 10 to the power 3 mm to the power 4. कारण की हा मोमेंट ऑफ इनर्शिया डायग्राम नंबर फर्स्ट. त्याच्यानंतर डबल विचारा कॅल्सी बाय डायग्राम नंबर सेकंडचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे सांगतो सर. पण सांगा मला किती नंबर कुठले आहे. मग इथे लिहिसाल 130 इन ब्रॅकेट 20 त्याचा क्यूब अपॉन 12 आणि ईएनजी बटन दाबसाल तर इथे येते 86.66 into 10 to the power 3 mm to the power 4. हा झाला IG2. आणि आता काढायचा आपल्याला IG3. आता IG3 कसा काढायचा बघा. इथं 30 इन ब्रॅकेट 70 चा क्यूब अपॉन 12 आणि ईएनचे बटन दाबसाल तर इथे येणार 857.5 into 10 to the power mm to the power 4. आता आपल्याला पाहिजे H1 आणि H2. त्याच्यासाठी आपल्याला काढावं लागेल. आता हे x x ऍक्सिस आहे. कसा आहे विद्यार्थी मित्रांनो x x ऍक्सिस काढायचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया. मग x x काढायचा आहे तर याच्या उलट आपल्याला घ्यायला लागेल y1 y2 y3. काय घ्यायला लागेल सर्वात आधी y1 मग y2 आणि y3. आता घेऊ आपण y1 y2 y3 डायग्राम नंबर नुसार. आता डायग्राम नंबर फर्स्ट घेतली
त्याच्यामध्ये y1 बघूया काय आहे तो. आता इथं डिस्टन्स आहे, सेंटर आहे, ते इथून असं डॉट 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 ते हे डिस्टन्स म्हणजे होते y1. करा बरं चेक किती होते, एवढं येते 70 प्लस 20 90 आणि त्याच्यानंतर किती 50 चे हाफ 50 आहे टोटल, 50 चे हाफ 25, 19 25 किती होते 115. समजून आलं का या पॉइंट पासून तर या बेस पर्यंतचं डिस्टन्स 150 कसं काढलं, 70 प्लस 20 90 प्लस 25 कोण घ्या 50 च्या हाफ आहे. त्याच्यानंतर सेकंड याचं सेंटर येत आहे, इथून इथून येतो डॉट 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 हे डिस्टन्स. आता बघा एवढं डिस्टन्स आहे 70, इतकं डिस्टन्स आहे 70 आणि हे डिस्टन्स किती आहे 20 चे हाफ किती होणार 10, 70 प्लस 10 किती होते 80 mm. हा झाला y2 आणि y3 चा सेंटर हा आहे म्हणजे हे डिस्टन्स 70 चे हाफ म्हणजे y3 किती आहे 35 mm म्हणजे y1 115, y2 80 आणि y3 35. हे झाले याचे आन्सर. y1 115, त्यानंतर y2 80 mm आणि जो y3 आहे 35. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला काय लागते y बार. y बार फॉर्म्युला आहे a1 y1 प्लस a2 y2 प्लस a3 y3 अपॉन a1 प्लस a2 प्लस a3, a1 प्लस a2 प्लस a3. हे व्हॅल्यू याच्यात पुट करायचे a1 y1 प्लस a2 y2 प्लस a3 y3 अपॉन a1 प्लस a2 प्लस a3. आता सर्व आधी बघा a1 किती आहे, a1 आहे 1500 y1 आहे 115 प्लस a2 किती आहे 2600 y2 आहे 80 प्लस a3 2100 y3 आहे 35 अपॉन 1500 प्लस a2 आहे 2600 आणि a3 आहे 2100. आता हे कॅल्क्युलेशन सेम आपल्याला कॅल्क्युलेटर करावं लागेल. डबल आपली घ्यायची का सर्वात आधी इथं आहे 1500 इन ब्रॅकेट 115 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 2600 इन ब्रॅकेट 80 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 2100 in bracket 35 upon 1500 plus 2600 plus 2100 is equal to and HD button 73.22 mm. हा आला तुमचा y बार. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला h1 h2 h3 घ्यायला लागते. काय काय लागते h1 h2 आणि h3. आता h1 कसा काढायचा, आता h1 कसा काढायचा, इथं y बार आहे 73.22 आणि y1 आहे 115. y1 मायनस y बार कसा तुम्ही मोठ्यातून लहान मायनस करतो y1 मायनस y बार हा h1. नंतर h2 कसा काढायचा,
H2 तर y2 आहे 80 आणि y बार आहे 73.22 y2 मायनस y बार y2 मायनस y बार. त्यानंतर H3 कसा काढसा आता H3 कसा काढसा बघा विद्यार्थी मित्रांनो 35 आहे आणि इथं 73 आहे तर y बार मायनस y3 मोठ्यातून लहान मायनस करायचं बाकी काहीच नाही. आता बघा y1 किती आहे y1 आहे 115 y बार आहे 73.20. आता काय करसाल तुम्ही 115 मायनस 73.22 करसाल तर इथे 41.78 mm हा झाला H. नंतर बघा आता y2 सेकंड डायग्राम y2 किती आहे 80 मायनस 73.22 80 मायनस 73.22 तर इथे येते 6.78 mm हा झाला H2. त्यानंतर आता y बार किती आहे 73.22 मायनस y3 किती आहे 35 73.22 मायनस 35 38.22 mm हा झाला H3. आता सर्व आपल्यापाशी सॉल्व्ह झालेलंच आहे सर्व व्हॅल्यू आपल्यापाशी आहे. आता आपल्याला पॅरलल ऍक्सिस थेरमचा यूज करावा लागते. फॉर्म्युला बघा Ixx काढायचा आहे ना आपल्याला x तर इथे येणार Ixx इज इक्वल टू I x1 प्लस I x2 प्लस I x3 फॉर्म्युला सेम आहे Ig1 प्लस A1 H1 चा स्क्वेअर Ig1 प्लस A1 H1 चा स्क्वेअर प्लस Ig2 प्लस A2 H2 चा स्क्वेअर प्लस Ig3 प्लस A3 H3 चा स्क्वेअर. आणि जे आता आपण जे व्हॅल्यू काढलेले आहेत ते सर्वच्या पुट करायला लागतात. तर सर्वात पहिले बघा Ig1 काय होता Ig1 होता 312.5 into 10 to the power 3 312.5 into 10 to the power 3 प्लस एरिया 1500 त्यानंतर H1 41.78 चा स्क्वेअर प्लस Ig2 चेक करूया Ig2 86.66 into 10 to the power 3 86.66 into 10 to the power 3 plus area 2 ठेवा इथं हा एरिया 2 आहे ना 2600 प्लस H2 किती आहे 6.78 चा स्क्वेअर प्लस आता बघा Ig3 आहे 857.5 into 10 to the power 3 8
857.5 into 10 to the power 3. एक बार चेक करू दे. 857.5 into 10 to the power 3. त्याच्यानंतर एरिया किती आहे? 2100. त्यानंतर H3 किती आहे? 38.22 चा स्क्वेअर. आणि फायनली याचं कॅल्क्युलेट करूया. पहिले वरचं कॅल्क्युलेट करू. कॅल्सी पहिले विचारा. 312.5 into 10 to the power 5. जर तुम्ही कॅल्सीच्या याच्यात जर आन्सर चुकीचं टाकलं तर आन्सर चुकीचं टाकतील. जर तुम्ही व्हॅल्यू चुकीचं टाकली तर प्लस 0.17 into 10 to the power 3. नंतर बघा 857.5 into 10 to the power 3 plus 2100 in bracket 38.22. हे कॅल्सी टाकलं की याचं उत्तर देणार 3.92 into 10 to the power 6. आणि याची सिंपल कॅल्क्युलेटर मध्ये ऍडिशन करूया. तर काय करसाल तुम्ही 2.93 into 10 to the power 6 नंतर प्लस 206.17 into 10 to the power 3 plus 3.92 into 10 to the power 6. आणि याचा फायनल आन्सर आलेला आहे 7.056 into 10 to the power 6 mm to the power 4. हा झाला विद्यार्थी मित्रांनो I एक्सेस. जर समजा तुम्हाला हे प्रॉब्लेम समजला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राइब नक्की करा. धन्यवाद. आता घेऊया प्रॉब्लेम नंबर 2. कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर द फिगर अबाउट AA एक्सिस. आणि हे तुम्हाला डायग्राम दिलेली आहे आणि आपल्याला AB चा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. आता मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी लागतात. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की आपल्याला लागते याचा एरिया. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की आपल्याला याचा लागेल मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटरचा. आणि तिसरी गोष्ट लागते आपल्याला H. तर काय करायचं बघा विद्यार्थी मित्रांनो. एक वेळा हे डायग्राम मी पुन्हा काढतो. तिथं वरची गिवन होती. अत्यंत सोपी प्रॉब्लेम आहे. सिंगलच फॉर्म्युला लागणार आहे. हा AB इथून आपल्याला AB पासून मोमेंट ऑफ इनर्शिया काढायला सांगितला. आणि हे डिस्टन्स लक्षात ठेवा. हे डिस्टन्स म्हणजे असते रेडियस. हे आहे 75 mm. तर सर्वात आधी आपल्याला काढायचा आहे एरिया. तर एरियाचा फॉर्म्युला. आता एरियाचा फॉर्म्युला एक लक्षात ठेवा. तुम्हाला तो पाठाच आहे पाय आर स्क्वेअर. तर एरिया ऑफ सर्कल काय होणार मग पाय आर स्क्वेअर बाय 2. पाय आर स्क्वेअर बाय 2 हा एरियाचा फॉर्म्युला. तर हा फॉर्म्युला आपण अप्लाय करू. पाय आर स्क्वेअर बाय 2 एरिया. तर एरिया 1 पाय जसा तसा आर तर 75 दिलीच आहे. 75 चा स्क्वेअर अपॉन 2 हा आला एरिया. तर एरिया कसा आहे शिफ्ट पाय इन ब्रॅकेट 75 चा स्क्वेअर अपॉन 2. एनजी बटन दाबलं तर इथे 8.8357 into 10 to the power 3 mm स्क्वेअर. हा झाला एरिया. एरिया झाल्यावर बघा सेकंड स्टेप मध्ये आपल्याला एरिया झाल्यावर आपल्याला काढायला लागते मोमेंट ऑफ इनर्शिया सेंट्रॉइडचा आयची. आता लक्ष द्या सेमी सर्कलचा जो मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे हा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. फॉर्म्युला आहे 0.11 r to the power 4 सेमी सर्कलचा 0.11 into r to the power 4. तर 0.11 सेमी सर्कलचा आणि r किती आहे 75 to the power 4. म्हणजे इथं कसं आहे 0.11 in bracket 75 to the power 4. इथे ये जे बटन दाबू 3.40804 into 10 to the power 6.
mm to the power 4 हा झाला IG. आणि आता आपल्याला डिस्टन्स पाहिजे हाईट पासून. आता बघा हा याचा सेंटर आहे आणि आपल्याला डिस्टन्स पाहिजे हे डिस्टन्स आहे h1 सिंगल याचा h1. आता हे कसं काढसा? टोटल डिस्टन्स किती आहे 75. टोटल डिस्टन्स किती आहे 75. 75 मधून हे मी याला टिक करतो. जर तुम्ही हे डिस्टन्स काय करसा मायनस करसा 75 मधून तर तुम्हाला h1 भेटून जाईल. आणि हे डिस्टन्स म्हणजे किती असते माहिती आहे का 4r/3. तुम्ही सेकंड सेमिस्टर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये शिकले होते आणि तसं पण मी तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिलेला आहे. ते याच्या डायरेक्टच h1 निघणार आहे. याच्यात x बार काढायची गरज नाहीये कारण की आपण सेंटर पासून काढायचं. तर h1 काय येणार रेडियस आहे 75 मायनस 4r/3. तर तुम्हाला hच भेटून जाईल. इथं 1 लिहायची पण काही गरज नाही. म्हणजे कसं येणार 75 मायनस 4 r ची व्हॅल्यू किती आहे r ची व्हॅल्यू आहे 75 अपॉन 3 हे कॅल्सी टाकूया तर h1 भेटून जाईल. म्हणजे 75 मायनस 4 इन ब्रॅकेट 75 अपॉन 3 एजचं बटन दाबाची काही गरज नाही पडली कारण डायरेक्ट आन्सर आला 43.169. आता लावायचं आपल्याला पॅरलल ऍक्सिस थेरम. by using parallel axis theorem. Parallel axis theorem फॉर्म्युला I x6 काढायचा ना आपल्याला बेस AB काढायचा इज इक्वल टू IG प्लस एरिया इंटू h चा स्क्वेअर. हे व्हॅल्यूचं पुट करायचं. IG किती आला तुमचा 3.4804 3.4804 प्लस एरिया किती आलेला आहे 8.8357 8.8357 इंटू 10 to the power 3 आणि h1 किती आलेला आहे 43.169. तर चेक करूया किती ते आन्सर. पूर्णच्या पूर्ण कॅल्सी टाका 3.4804 प्लस 8.8357 into 10 to the power 3 multiply 43.169 आणि एन जे बटन दाबसाल तर आन्सर आलं 381 into 10 to the power 381 into 10 to the power 3. एक बार चेक कीजिए. आपला 43.8 पण बरोबर आहे 3.48 पण बरोबर आहे. एरिया किती आहे 8.887 इंटू 10 to the power 3 हे पण बरोबर. एक वेळा की नाही मी फॉर्म्युल्यामध्ये पुन्हा टाकतो. IG आहे 3.4804 प्लस 8.8357 इंटू 10 to the power 3 आणि इन ब्रॅकेट 43.169. तर याचा आन्सर आलेला आहे 381. पुस्तकामध्ये चुकीचा विद्यार्थी मित्रांनो आन्सर आहे 381 हाईटचा स्क्वेअर. हा व्हेरी गुड तिथं चुकलं आपला हाईटचा काय पाहिजे स्क्वेअर पाहिजे. हे आन्सर किती आहे 16.46.
into 10 to the power 6 mm to the power 2. हे याचा अर्थ. इथं हाईटचा स्क्वेअर एक पण लक्षात ठेवला, पुढची नजर उठली की प्रॉब्लेम बघ. प्रॉब्लेम काय झालेला आहे, सॉल्व्ह झालेला आहे. बघा आता प्रॉब्लेम नंबर 3. युजिंग पॅरलल ऍक्सिस थेरम ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया of a rectangle breadth into depth about the axis passes through its base and side. बेस आणि साइड्स पासून आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. तर कसा काढाल बघा विद्यार्थी मित्रांनो. त्याला काय म्हटलेलं आहे, युजिंग पॅरलल ऍक्सिस थेरमचा यूज करा म्हणते. मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे रेक्टेंगल. तर रेक्टेंगल काढला तर एक आपण हा काढला आपण रेक्टेंगल. हाय रेक्टेंगल. आता तुम्हाला माहित आहे की ब्रेथ कशाला म्हणतात, या डिस्टन्सला ब्रेथ म्हणतात. आडव्या डिस्टन्सला डेप्थ कशाला म्हणतात, या उभ्या डिस्टन्सला डेप्थ म्हणतात. त्याच्यानंतर याचा जर समजा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया जर पाहायचा असेल सेंट्रोइडलचा, तर तो असा असेल सेंट्रोइडल ऍक्सिसचा. हा एक्स एक्स ऍक्सिस आहे आणि हे वाय वाय ऍक्सिस आहे. आता बेस म्हणजे काय होते लक्षात ठेवा, बेस म्हणजे होते पी क्यू. म्हणजे एक समजा याला नाव लिहून घेऊ पी क्यू आर एस. इथे गेलं आपण पी क्यू आर एस. तर सर्वात आधी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे बेसचा. काय काढायचा आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया काय काढायचा आहे बेसचा. मोमेंट ऑफ इनर्शिया बेस म्हणजे की मोमेंट ऑफ इनर्शिया पी हा काढायचा. तर कसा काढायचा सर्वात आधी, तर मोमेंट ऑफ इनर्शिया आता आपल्याला काढायचा आहे बेसचा. तर सर्वात पहिले आपण डायरेक्टली पॅरलल ऍक्सिस थेरमचा यूज करू बाय युजिंग पॅरलल ऍक्सिस थेरम. बाय युजिंग पॅरलल ऍक्सिस थेरम. आता पॅरलल ऍक्सिस थेरमचा आपण यूज केला तर पॅरलल ऍक्सिस थेरम नुसार काय होते, सर्वात पहिले दिवसा तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया बेस म्हणजे पी क्यू चा इज इक्वल टू आय जी काढायला लागेल. आता इथे काय पी क्यू आहे, इथे आय जी म्हणजे एक्स एक्स ऍक्सिस होते, त्याला आय जी पण म्हणतात. आय जी समजू आपण. मग प्लस ए इंटू हाईटचा स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे आपल्यापाशी. आता लक्षात ठेवा, आता आय जी म्हणजे काय होते, एक्स एक्स ऍक्सिसचा आय जीचा फॉर्म्युला काय, एक्स एक्स ऍक्सिसचा आय जीचा फॉर्म्युला आहे बी डी क्यूब अपॉन 12 प्लस एरियाचा फॉर्म्युला काय बी इंटू डी आणि H1. आता याचा जर आपल्याला H1 काढायचा एक्स एक्स ऍक्सिस म्हणजे डिस्टन्स घ्यायला लागते आपल्याला वाय वाय ऍक्सिस पासून. आता हा सेंटर आहे, हे काय सेंटर आहे. आता आपल्याला एक्स एक्स ऍक्सिस काढायचा, काय काढायचा आहे एक्स एक्स ऍक्सिस. आता एक्स एक्स ऍक्सिस म्हणजे काय होते बघा. आता आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढसाल तुम्ही, एक्स एक्स ऍक्सिस असला तर डिस्टन्स पाहिजे आपल्याला वाय वाय ऍक्सिस पासून, तर इतकं डिस्टन्स, हे डिस्टन्स. आता सांगा की हा पूर्णच्या पूर्ण डी आहे, हा पूर्णच्या पूर्ण काय डी आहे, तर याचा अर्धा काय होईल डी बाय 2. हा डी आहे ना, डेप्थ आहे ना, याची हाफ डी बाय 2. तर इथं काय लिहिसा तुम्ही डी बाय 2 चा स्क्वेअर. आता हे कसं काय घेतलेलं आहे हे मी तुम्हाला लिहून देतो इथे. असं आय जी म्हणजे होते फॉर्म्युला लावला आपण बी डी क्यूब बाय 2 एक्स एक्स ऍक्सिस साठी. एरियाचा फॉर्म्युला आहे बी डी आणि एच म्हणजे होते डी बाय 2. हे इथं आपण काय केलेले आहे अप्लाय केलेले आहे. आता हे आता आपल्याला सोडवायचे आहे. आता हे तर याच इथेच राहील बी डी क्यूब अपॉन 12. आता बघा हा बी जसाच्या तसा राहील
डी स्क्वेअर इंटू डी, डी स्क्वेअर इंटू डी म्हणजे किती होते डी क्यूब, आणि 2 चा स्क्वेअर किती होते 4, 2 चा स्क्वेअर किती होते 4. बघा डी चा स्क्वेअर इंटू डी किती होते डी क्यूब, हा बी आणि अपॉन 4. नंतर काय करायचं, इथं बघा बीडी क्यूब इथे आहे, बीडी क्यूब इथे आहे, तर बीडी क्यूब काय करायचं कॉमन काढायचा, हा बीडी क्यूब कॉमन काढला, दोन्ही साईडला येतो, इथे इथे 1/12 प्लस इथे इथे 1/4, हे कॅल्सी टाका 1/12 आणि 1/4 किती येते चेक करू, डायरेक्ट 1/12 प्लस 1/4 1/3 येते, काय येते 1/3, बीडी क्यूब आणि इथे इथे 1/3. मग आता बघा बीडी क्यूब इंटू 1 बीडी क्यूब बाय 3, हे झालं मोमेंट ऑफ इनर्शिया बेस. मोमेंट ऑफ इनर्शिया काय झाला बेस. पण आता जर समजा आता आपल्याला वाटलं की मोमेंट ऑफ इनर्शिया आता आपल्याला काढायचा आहे साइडचा, कोणत्याही साइडचा म्हणा, वाय ऍक्सिसचा करून टाकू आपण मोमेंट ऑफ इनर्शिया साइडचा एखादा, आता बेसचा झाला, तर इथं आता सेकंड फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया साइड. आता साइड म्हणजे काय होते लक्षात ठेवा, कोणती साइड घेतली चालते विद्यार्थी मित्रांनो, कोणती घ्या, एक तर पीएस घ्या किंवा क्यूआर घ्या, पीएस घेऊ, ओके पीएस याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढता, एखादी साइड घेतली पीएस म्हणजे आता हा वाय एक्सिसचा झाला, तर मग काही ना आता बघा मोमेंट ऑफ इनर्शिया पीएस चा फॉर्म्युला येईल आयजी प्लस एरिया इंटू एच चा स्क्वेअर, फॉर्म्युला आहे. आता आहे की पीएस म्हणजे होते वाय एक्सिस, इथं आयजी चा फॉर्म्युला काय लागेल ना बी क्यूब डी बाय 12, एरियाचा फॉर्म्युला काय लागेल बीडी, आणि हाईट आता वाय एक्सिस आहे म्हणजे आपल्याला एक्स एक्सिस पासून डिस्टन्स घ्यायला लागते, कुठून डिस्टन्स घ्यायला लागते एक्स एक्सिस पासून. आता आपल्याला या पीएसचा इथून आपल्याला हे करायचं, याचं सेंटर हे आहे, इतकं डिस्टन्स पाहिजे. आता हे डिस्टन्स आहे टोटल बी, तर हे डिस्टन्स काय होऊन जाईल b/2, काय होणार b/2. बस व्हॅल्यू पुट करना है, बस आंसर मिल जाता है. आता आयजी बी क्यूब टी बाय 12, एरिया बीडी, हाइट b/2 चा स्क्वेअर. इथे हे ऍज इट इज होते बी क्यूब डी बाय 12, हा बी जसा तसा डी जसाच्या तसा बी चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर किती येते 4. मग इथे येते बी क्यूब डी बाय 12 बी इंटू बी स्क्वेअर बी क्यूब डी बाय 4. इथे बघा बी क्यूब डी आणि इथे बी क्यूब डी आहे, हा काय काढला कॉमन काढला, सोपीच होतं फक्त फॉर्म्युले. बी क्यूब डी काय काढला कॉमन काढला, मग काय राहिलं 1/12 प्लस 1/4, आणि 1/12 आणि 1/4 किती होते 1/3. बस फाइनल आंसर आहे बी क्यूब डी इंटू 1 बी क्यूब डी बाय 3. हे आन्सर आहे मोमेंट ऑफ इनर्शिया साइड कोणती होती पी क्यू, कुठलाही घेतला चालला असता, सॉरी पीएस घेतली होती, साइड काय घेतली होती पीएस, आणि प्रॉब्लेम इज सॉल्व. असा प्रॉब्लेम 6 मार्कासाठी पेपर मध्ये विचारू शकते. काहीच नाही केलं आपण विद्यार्थी मित्रांनो, एक वेळा मी तुम्हाला अगेन सांगतो. सर्वात पहिले काय केलं, हा रेक्टँगल होता, रेक्टँगल एक त्याला काय केले, हे पहा एक बी दिला एक डी दिला, आपल्याला बेसचा काढा, बेस म्हणजे होती पीक्यूचा मोमेंट ऑफ इनर्शिया पीक्यू चा कसा काढला पॅरलल ऍक्सिस थेरमचा फॉर्म्युला लावला, मोमेंट ऑफ इनर्शिया पीक्यू इज इक्वल टू आयजी प्लस ए स्क्वेअर. आता आयजी कोणते आता हा असं
हॉरिझॉन्टल असल्यामुळे एक्स एक्सिस असल्यामुळे बीडी क्यूब बाय 12. एरियाचा फॉर्म्युला बीडी आणि एच. एच म्हणजे काय होते, या सेंटर पासून एच म्हणजे काय होते, या सेंटर पासून तर त्याच्यापर्यंत डिस्टन्स. आता टोटल डिस्टन्स आहे डी, तर ही एच किती होईल, डी बाय 2. इथं आपण काय लिहिलं, डी बाय 2. व्हॅल्यू पुट केली. आय ची जागी बीडी क्यूब बाय 12, ए ची जागी बीडी आणि एच ची जागी डी बाय 2 त्याचा स्क्वेअर. हे बीडी क्यूब बाय 12 जसा तसा डी चा स्क्वेअर किती होते, डी स्क्वेअर. डी स्क्वेअर इंटू डी, डी क्यूब. बीडी क्यूब आणि 2 चा स्क्वेअर 4. इथे बीडी क्यूब बीडी 2 काय कॉमन, 1 बाय 12 प्लस 1 बाय 4, त्याचे टाकलं 1 बाय 3. बीडी क्यूब बाय 3 हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया बेसचा. तसाच आता आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया साईड कोणती घेतली चालते, कोणतीही बरं. आता एखादी हे घेतली आपण, पीएस घ्या किंवा आरएस घ्या. आता पी क्यू तर ऑलरेडी घेतलंच आहे, मग ते डबल डबल तेच घेसाल काय, दुसरं घेऊ. पीएस घ्या किंवा आरएस घ्या. आता पीएस घेतली. पीएस म्हणजे आता वाय वाय एक्सिस. तर आता बघा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आपल्या साईडचा पीएसचा फॉर्म्युला तोच आयजी प्लस ए स्क्वेअर. म्हणजे आता व्हर्टिकल आहे, व्हर्टिकल साठी आयजीचा फॉर्म्युला आहे बी क्यूब डी बाय 12. एरियाचा फॉर्म्युला बीडी आणि एच. आता वाय एक्सिस म्हणजे की एक्स पासून आपल्याला घ्यायला लागेल, आपल्याला आरओ डिस्टन्स घ्यायला लागते. हे इथून तर एवढं डिस्टन्स, हे पी एस आहे ना, बी बाय 2. आणि जर तुम्ही जर हा घेतलाय असता, तुम्ही क्यू आर पण घेतला असता तरी हे डिस्टन्स किती आला असतं, बी बाय 2 चालू असतं. इथं घेतलं बी बाय 2. इथं काय लिहिलं आपण, बी बाय 2 चा बी बाय 2. मग इथं फॉर्म्युला टाकला आपण बी क्यूब डी बाय 12 बीडी आणि इथं बी बाय 2 चा स्क्वेअर. हा बी जसाच्या तसा, डी जसा तसा, बी चा स्क्वेअर आणि 2 चा स्क्वेअर 4. बी स्क्वेअर इंटू बी, बी क्यूब डी बाय 4. बी क्यूब डी इथे, बी क्यूब डी इथे कॉमन काढला, 1 बाय 12 प्लस 1 बाय 4, 1 बाय 3 म्हणजे बी क्यूब डी बाय 3. हे याचा आन्सर आहे. प्रॉब्लेम इज सॉल्व. जर तुम्हाला हे समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. या चॅप्टरचा शेवटचा प्रॉब्लेम म्हणजे की प्रॉब्लेम नंबर 4. डिटरमाइन द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द शेडेड एरिया एज शोन इन फिगर, हॉरिझॉन्टल ऍक्सिस पीक्यू. आता आपल्याला पीक्यू चा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे आणि पीक्यू दिलेला विद्यार्थी मित्रांनो इथं हाय पीक्यू. तर कसा काढसाल, आता बघा या पुऱ्या रेक्टँगल मधून हा जो सेमी सर्कल आहे हा काय करसाल, तुम्ही मायनस करसाल, बाकी तर काही नाही. तर डायग्राम आपण घेऊया, डबल काढू. ही अशी डायग्राम आहे. एक वेळा पुन्हा डायग्राम काढली. इथं तुम्ही असं डॉट 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 करा. मोठ्या डायग्रामला डायग्राम नंबर फर्स्ट म्हणसा, छोट्या डायग्राम नंबर सेकंड म्हणसा. मोठ्या डायग्रामचे डायमेन्शन किती आहे, हे आहे डिस्टन्स 600 mm, बी आहे 600 आणि डेप्थ किती आहे, डेप्थ आहे 400. त्याच्यानंतर याचा डायमीटर आहे 300. डायमीटर किती आहे 300 म्हणजे रेडियस किती राहील याची रेडियस राहील 150. तर बघा इथं लिहिलं डायग्राम नंबर फर्स्ट, इथं लिहिलं डायग्राम नंबर सेकंड. तर सर्वात पहिले बी किती आहे, लेंथ आहे 600 mm, डेप्थ किती आहे 400 mm. आणि डायग्राम नंबर सेकंड मध्ये फक्त काय सेमी सर्कलच आहे, तर याचा डायमीटर द्याल त्यांना. डायमीटर किती दिलाय 300 mm. एकदा तुम्ही डायमीटर वाला फॉर्म्युला लावा किंवा रेडियस काढा. डायमीटर डिवाइडेड बाय 2 म्हणजे की 300 डिवाइडेड बाय 2 म्हणजे किती येते 150. हे रेडियस. तर आता सर्वात आधी एरियाचा फॉर्म्युला आपण अप्लाय करूया. तर एरियाचा फॉर्म्युला काय, रेक्टेंगलचा एरियाचा फॉर्म्युला आहे रेक्टेंगलचा बीडी. हा रेक्टेंगलचा फॉर्म्युला आहे एरियाचा. बी च्या जागी बी ची व्हॅल्यू टाकू आणि डी च्या जागी डी ची व्हॅल्यू टाकू. बी ची व्हॅल्यू किती आहे चेक करूया. ओके 600 आणि डी ची 400. व्हेरी गुड. बी ची आहे 600 आणि डी ची आहे 400. टू बी कॅल्क्युलेट करूया. 600 into 400, 600 into 400 आणि ENG बटन दाबून देऊ. 240 into 10 to the power 3 mm to the power 4. हा झाला एरिया. त्याच्यानंतर
याचा एरिया 2. सर्कलचा फॉर्म्युला काय? पाय आर स्क्वेअर बाय 2. हा फॉर्म्युला पण अप्लाय करून टाकू. सेमी सर्कल आहे तो. हा नाही, पाय आर स्क्वेअर बाय 2 ना, सेमी सर्कल आहे ना. सेमी सर्कल आहे ना, हा सेमी सर्कल असल्यामुळे पाय आर स्क्वेअर. तो दुसरा पण फॉर्म्युला लावू शकता, पण तो फॉर्म्युला काही जास्त पाठ नाही होत. त्याच्यामुळे हे तुम्ही लहानपणापासून शिकलेल्या एरिया ऑफ सर्कल पाय आर स्क्वेअर, सेमी सर्कल पाय आर स्क्वेअर बाय 2. हा फॉर्म्युला तुमच्या लवकर लक्षात येईल, म्हणून हाच घेतला. आणि तो डायमीटर वाला पण फॉर्म्युला आपल्या जवळ आहे. तर इथे किती बघा, रेडियस किती आहे 150 डिवाइडेड बाय 2. तर इथे काढला आपण एरिया 2, पाहू किती येते. पाय इन ब्रॅकेट 150 चा स्क्वेअर बाय 2. एनजी बटन दाबून द्यायचं. 35.34 into 10 to the power 3 mm to the power 4. पहिली स्टेप आपली कंप्लीट झाली. त्यानंतर दुसरी स्टेप काय, आपल्याला आयजी काढायला लागते. काय काढायला लागते? आयजी काढला लागते. तो सोपीच आहे विद्यार्थी मित्रांनो. आता आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया पहिले चेक करायला लागेल की कुठला आहे तो, एक्स एक्सिस वाला आहे की वाय वाय एक्सिस वाला आहे. चेक करू. मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचा आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया पीक्यू चा. हा बोला, काय म्हटलं? हा mm स्क्वेअर. हा mm स्क्वेअर येते. एरियाचा युनिट काय ते mm स्क्वेअर. आता लक्ष द्या, आता आहे की नाही, हा जो PQ आहे, हा PQ हा हॉरिझॉन्टल आहे, म्हणजे एक्स एक्स ऍक्सिसचा काढायचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया. कशाचा काढायचा आहे? एक्स एक्स ऍक्सिसचा. तर बघा आता कसा काढणार. आयजी चा फॉर्म्युला आहे एक्स एक्स ऍक्सिसचा BD क्यूब बाय 12. BD क्यूब बाय 12. आणि याचा आयजी चा फॉर्म्युला काय? हा IG1 होईल, हा IG2 होईल. सेमी सर्कलचा. आता सेमी सर्कलचा आयजी चा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला होता विद्यार्थी मित्रांनो. तर तो येते 0.11 इंटू आर टू द पॉवर 4. सेमी सर्कलचा 0.11 इंटू आर टू द पॉवर 4. तर हे व्हॅल्यू आपण पुढे करूया. तर बी ची जागी बी ची व्हॅल्यू, बी किती होता? 600 होता. डी किती होता? 400 चा क्यूब अपॉन 12. कॅल्क्युलेट टाकूया किती येते बघू. 600 इन ब्रॅकेट 400 चा क्यूब अपॉन 12. एनजी बटन दाबलो. 3.2 इंटू 10 टू द पॉवर 9 आला था इथं. mm टू द पॉवर हा आला IG1. त्यानंतर याचा चेक करूया. 0.11 आर, आर किती आहे? 150 टू द पॉवर 4. 0.11 इन ब्रॅकेट 150 टू द पॉवर 4. एनजी बटन दाबू. 55.6875 into 10 to the power 6 mm to the power 4. IG1 IG2 झाला आपला कंप्लीट. आता आपल्याला एक्स एक्स ऍक्सिस काढायचा आहे, म्हणजे आता आपल्याला काढायला लागते y1 y2. एक्स एक्स ऍक्सिस म्हणजे त्याच्या उलट y1 y2. आता चेक करूया y1 y2 किती येते डायग्राम मध्ये. आता याचा जर सेंटर पाहिलं, मोठ्याचं सेंटर, याचं सेंटर हे आहे. हे सेंटर म्हणजे आता इतकं डिस्टन्स तर ग्राउंड पर्यंत हे डिस्टन्स हा होऊन जाईल y1. हे डायरेक्ट लक्ष येते, हे 400 आहे. पूर्ण किती 400, तर y1 किती होऊन जाईल 200. आता y2 चं हे डिस्टन्स आहे. आता या डिस्टन्स पासून आता आपल्याला काढायचं आहे. इकडे येतो हे डिस्टन्स आहे y2. आता लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मेकॅनिक्स मध्ये शिकले आहे की इथून तर इथपर्यंत डिस्टन्स होते 4r/3π. किती होते? 4r/3π. आणि आपल्याला पाहिजे हे इतकं. तर तुम्ही जर या 400 मधून हे टोटल डिस्टन्स किती आहे 400, या 400 मधून
जर हा वरचा 4r/3π काय केला मायनस केला, हे वरचा डिस्टन्स 4r/3π काय केला मायनस केला, तर हे खालचं डिस्टन्स आपल्याला रिमेनिंग भेटून जाते. टोटल डिस्टन्स 400 आहे. 400 मधून 4r/3π, हे तर y1 200 हे डायरेक्टच आलं. y1 200 mm आणि y2 किती येणार मग, टोटल डिस्टन्स किती होतं 400 मधून 4r/3π मायनस, म्हणजे किती येणार 400 मायनस 4 इन ब्रॅकेट 150/3π, तर हा भेटून जाईल तुम्हाला y2. चेक करूया. 400 मायनस इन ब्रॅकेट 4 इन ब्रॅकेट 150/3π, इथे येते 336.33 mm. आता आपल्याला y बार काढायला लागते. y बारचा फॉर्म्युला काय, y बारचा फॉर्म्युला आहे a1 y1 मायनस करायला लागेल, कारण की तो जो सेमी सर्कल आहे तो त्याच्यातून कट केलेला आहे. a2 y2 अपॉन a1 मायनस a2, a1 मायनस a2. आता आपण व्हॅल्यू पुट अप करूया. a1 किती आला होता चेक करू. a1 आलता 240 into 10 to the power 3, 240 into 10 to the power 3. y1 किती आहे 200 मायनस a2 किती आला 35.34 into 10 to the power 3, 35.34 into 10 to the power 3. y2 आला 336.33 अपॉन 240 into 10 to the power 3 मायनस a2 होता 335.34 into 10 to the power 3. आता भेटून जाईल तुम्हाला y बार. चेक करूया कॅल्क्युलेटर मध्ये. तर इथे येते 240 into 10 to the power 3 in bracket 200 bracket complete minus 35.34 into 10 to the power 3 bracket 336.33 divided by 240 into 10 to the power 3 minus 35.34 into 10 to the power 3 is equal to, याचा येते 176.45 mm. हा आला y बार. आता आपल्याला काढायला लागते विद्यार्थी मित्रांनो h1 आणि h2, नंतर सॉल्व्ह होणार आहे h1 आणि h2. आता h1 म्हणजे होते बघू, आता मोठा कोण आहे y बार 176 आणि हा y1 आहे 200, म्हणजे y1 मायनस y बार, y1 मायनस y बार, y1 आहे 200, y बार आहे 176.45. तर चेक करू 200 मायनस 176.45, तर इथे येते 23.55 mm. हा भेटून जाते h1. आणि आता h2 बघा, y2 किती आहे 336 आहे ना, y2 मायनस y बार, y2 किती आहे 336.33, 336.33, y बार आहे 176.45. तर इथं बघा किती येते 336.33 मायनस 176.45, तर इथे 159.88 mm. हा झाला h2. आता लावायचा आपल्याला पॅरलल ऍक्सिस थेरम. तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय काढायचा होता आपल्याला pq काढायचा होता ना. तर फॉर्म्युला आहे I x1 x1 मायनस I x2 x2. आणि इथं आहे फॉर्म्युला
आय x1 x1 मायनस आय x2 x2. आणि याचा फॉर्म्युला काय, Ig1 प्लस A1 H1 चा स्क्वेअर मायनस Ig2 प्लस A2 H2 चा स्क्वेअर. आता व्हॅल्यू पुटअप करायची आहे आपल्याला. Ig1 किती आला, Ig1 आता 3.2 into 10 to the power 9, 3.2 into 10 to the power 9 प्लस एरिया किती होता, एरिया 1 240 into 10 to the power 3, 240 into 10 to the power 3 आणि H1 होता 23.55 चा स्क्वेअर. मतलब साइन माइनस Ig2 बघा आता, Ig2 किती आला, 55.6875, 55.6875 into 10 to the power 6 होता वाटते, चेक करू द्या मला किती होता, 10 to the power 6. 10 to the power 6 प्लस एरिया किती होता, एरिया होता 35.34 into 10 to the power 3, 35.34 into 10 to the power 3 आणि त्याच्यानंतर H2 किती होता 159.88 चा स्क्वेअर. कॅल्सी टाकूया पहिली वरचं, 3.2 into 10 to the power 9 plus 240 into 10 to the power 3 in bracket 23.55 चा स्क्वेअर. बटन दाबलं तर इथे येते 3.33 into 10 to the power 9, 10 to the power 9 मतलब साइन माइनस खालचं टाकूया 55.6875 into 10 to the power 6 plus 35.34 into 10 to the power 3 in bracket 159.88 का स्क्वेअर. हे आलं 959.03 into 10 to the power 6. फायनल कॅल्क्युलेट करूया किती येते, 3.33 into 10 to the power 9 हे कॅल्सी टाकलं मग मला साइन मायनस 959.03 into 10 to the power 6 हे कॅल्सी टाकलं तर फायनल आन्सर आहे 2.37 into 10 to the power 9 mm to the power 4 मोमेंट ऑफ इनर्शिया PQ. ఇప్పుడు आम्हाला चेक करू द्यायचं आन्सर आहे का. तर विद्यार्थी मित्रांनो आन्सर हेच आलेलं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तरी आपण एक वेळा थोडंसं मला चेक करू द्या, थोडंसं फक्त पॉईंट मध्ये फरक वाटून आला तर काही आपलं मिस्टेक तर नाही झाली, तर आपण चेक करू थोडंफार. सर्वात पहिले एरिया चेक करू द्या, एरिया 1 आहे आला याचा 240 into 10 to the power 3 राइट. एरिया 2 35.34 into 10 to the power 3 हे राइट आहे. Ig1 आहे 3.2 into 10 to the power 9. Ig2 आला 55.6875 into 10 to the power 6 हे पण राइट आहे. Y1 H1 200 आहे आणि
H2 किती आहे 36 पॉइंट, हा Y1 आला, Y2 किती आला 63.66. तर इथं आपलं हे झालं. आता लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, आपण आणखीन हा सेंट्रॉइडल ऍक्सिसचा काढलेला आहे. हे आपलं जे आन्सर आलंय ना तिथं लिहा फक्त. मुवमेंट ऑफ इनर्शिया, एक मिनिट, ऑल्सो फाइंड मुवमेंट ऑफ इनर्शिया सेंट्रॉइडल एक्स एक्सिस, सेंट्रॉइडल एक्स एक्सिस. पण आता लक्ष द्या, आता आपल्या इथं इथे काय झालेलं लक्ष द्या, आपल्याला जे मुवमेंट ऑफ इनर्शिया आता PQ चा काढायचा, आपल्याला कायचा काढायचा आहे PQ चा. ज्यावेळेस आता आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया PQ चा ज्यावेळेस काढायचा आहे, तर हा आपला सेंट्रॉइडल एक्स एक्सिस झाला, PQ चा नाही झाला. हा जो मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे ना, आपण हा काढला एक्स एक्सिसचा. आता आपल्याला जर मुवमेंट ऑफ इनर्शिया जर समजा PQ चा काढायचा आहे, तर याच्यात आहे त्यांनी याच्यामध्ये कधी लक्षात ठेवा, सेंट्रॉइडल असलं त्यास एक्स बार आणि वाय बार काढायला लागते. PQ चा काढायचा असल्यामुळे आता याच्यात H1 आहे की नाही, काय होईल माहित आहे का, आता डायग्राम दाखवतो तुम्हाला. 10 to the power 9 किती आलं होतं आपलं. आता लक्ष द्या, आता आपल्याला PQ चा काढायचा आहे. काय काढायचा आहे PQ चा, मुवमेंट ऑफ इनर्शिया PQ. डायग्राम आपली अशी आहे, आणि PQ आपला इथं आहे. बाकी तर सर्व सारखंच काढायला लागतं, फक्त जो H1 आणि H2 इथं आहे की नाही काय होते चेंजेस होते. आता हा सेंटर आहे, या सेंटर पासून तर इतकं डिस्टन्स आहे की नाही, हे होऊन जाईल H1. इथे H1 किती होईल माहित आहे का, हे डिस्टन्स होतं 400. 400 चा 400 चे हाफ म्हणजे 200 mm, हा H1 होऊन जाईल. आणि H2 बघा विद्यार्थी मित्रांनो, आता याचं सेंटर हे आहे, इथून तर एवढं डिस्टन्स पाहिजे, आणि हे डिस्टन्स आहे आपलं 4r/3. तिथं फक्त इतकं 4r/3 पास करावं लागतं. आपल्याला वरून पाहिजे ना मुवमेंट ऑफ इनर्शिया, या PQ पासून. याच्या आधी पण सेंटर पासून काढला होता, तर या PQ पासून पाहिजे, तर याच्यात आपल्याला x बार y बार काढायची गरज नाही. आणि रेडियस किती होती 150 होती, तर 150/3 पाहिजे. जर आता आपण हे जर आपण कॅल्शियम टाकलं तर काय येणार आहे बघा, 4/150/3 पाय. हा 63.66. हे असं का आलं, हे वरचा जो मुवमेंट ऑफ इनर्शिया काढला होता आपण, हा कशाचा काढला होता सेंट्रॉइडल ऍक्सिसचा झाला, हा एक्स ऍक्सिसचा झाला. आता आपला जो मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे PQ चा, त्याच्यामुळे काय डायरेक्टच याच्यात हा H1 आणि H2 हे डायरेक्ट भेटून जाते. हा H1 आणि हे डिस्टन्स काय होते H2. याच्यात आहे की नाही आपल्याला ते x बार y बार काढायची काही गरज नाही पडत. आणि फॉर्म्युला आपण लावून देऊ, मुवमेंट ऑफ इनर्शिया PQ चा, मुवमेंट ऑफ इनर्शिया x एक्सिस मायनस x1 मधून x2 मायनस. फॉर्म्युला आहे Ig1 प्लस A1 H1 चा स्क्वेअर मायनस Ig2 प्लस A2 H2 चा स्क्वेअर. त्यानंतर लक्ष द्या, व्हॅल्यू पुढे पुरूया. Ig1 काय आला होता याचा Ig1 आला होता 3.2 into 10 to the power 9 प्लस एरिया आला 240 into 10 to the power 3, आणि H1 किती आला 200. आता 200 चा स्क्वेअर मायनस, त्याच्यानंतर
याचा आयजी आलता 55.6875 into 10 to the power 6 प्लस एरिया होता 35.34 into 10 to the power 3 आणि आता एच आणि हे किती आलता 63.66 चा स्क्वेअर. आणि हे आता आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. तर हे जर वरचं कॅल्क्युलेट केलं तर इथे येते 1.28 into 10 to the power 10 येते. आणि हे कॅल्क्युलेट केलं तर 198.9 into 10 to the power 6 येते. आणि सबट्रॅक्शन जर केलं तर याचे येते आन्सर 1.2601 into 10 to the power 10 mm to the power 4. हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया PQ. याच्या आधी वरचा जे काढला होता तो आपण x एक्सिस काढला होता विद्यार्थी मित्रांनो. काय काढला होता x एक्सिस. हा x एक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया होता की तो आपला हा आला होता. आणि याचं कॅल्क्युलेशन इकडे मी पुन्हा करतो कॅल्क्युलेटर मध्ये. हे गायब झालं म्हणून 3.2 into 10 to the power 9 plus 240 into 10 to the power 3 in bracket 23.55 चा स्क्वेअर. इथं आता 3.33 आणि याचं हे होतं. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हे प्रॉब्लेम समजला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पहिला चॅप्टर जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे हा पूर्णच्या पूर्ण कंप्लीट झालेला आहे. पूर्णच्या पूर्ण कंप्लीट. कुठलंच रेफर न करता जे हे 20 व्हिडिओ आहेत हे YouTube वर मी अपलोड केलेले आहेत. एवढे जरी केले तरी तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये आउट ऑफ मार्क्स भेटतील. याच्यापेक्षा डीप मध्ये कोणीच शिकू शकत नाही. आणि हे एकदम मी तुम्हाला टोटली डीप मध्ये शिकवलेलं आहे. टोटली पुस्तकातले प्रॉब्लेम घेतलेले आहे. एवढंच करा आणि तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये आउट ऑफ मार्क्स भेटतील. चॅप्टर इज क्लोज. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो जे आपण प्रॉब्लेम पाहिलं होतं तर याचे आन्सर जे सेकंड नंबरचं जे आन्सर आहे माझ्या कॅल्क्युलेशन चुकीचं दाखवलं होतं. याचे आहे 206.70 into 10 to the power 3. तर या सर्वांची काय करूया ऍडिशन करूया. तर ऍडिशन कशी करतात